नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गुंड सर. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पार्ट सेकंड आपण कंटिन्यू करत आहोत. पार्ट फर्स्टमध्ये जनरली आपण काय काय पाहिलेलं आहे, तर पार्ट फर्स्टमध्ये डेफिनेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि मेथड ऑफ प्रिपरेशन. आता त्याच्यानंतर जे काय आपल्याला पाहायचे तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहत असताना ह्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. तर मेनी व्होलाटाईल हॅलोजन कंपाऊंड हॅव स्वीट स्मेल. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी, लोअर मेंबर्स आर गॅसियस, हायर्स आर लिक्विड और सॉलिड्स. Molecules with high molecular weight have high boiling point, and alkyl halides are generally slightly soluble in water and readily soluble in the organic solvent. Then next point, that is the optical isomerism in halogen derivative. Generally optical isomer are stereoisomers, and stereoisomers have same molecular formula, same sequence of linkage of atoms, that is connectivity, but different in their structures due to different orientation in space. स्टेरिओआयसोमर म्हणजे काय, तर स्टेरिओआयसोमर्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, सेम सिक्वेन्स ऑफ लिंकिंग ऑफ ॲटम्स, लिंकिंग ॲटमची जी आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी ती सेम असते, बट डिफरंट काही, तर डिफरंट इन देअर स्ट्रक्चर्स ड्यू टू डिफरंट ओरिएंटेशन इन स्पेस. स्पेसमध्ये त्या ॲटमचं ओरिएंटेशन हे डिफरंट असतं आणि म्हणून हे आयसोमर एकमेकांचे स्टेरिओ आयसोमर आहेत. तर हे स्टेरिओ आयसोमर आपण 4 पॉईंटनं समजून घेणार आहोत. याच्यामध्ये फर्स्ट वन, दॅट इज द कायरल ॲटम अँड मॉलिक्युलर कायरॅलिटी. तर second one, that is the plane polarized light. Third one, that is the optical activity, and fourth one, that is the enantiomer. In that first, that is chiral atom and molecular chirality. That is chiral atom. What is mean by chiral atom? A tetrahedral carbon atom which is bonded to 4 different atoms or groups are generally called as chiral or asymmetric carbon. म्हणजेच ज्यावेळेस कार्बनला जे 4 ग्रुप अटॅच झालेले असतात, म्हणजे कार्बन टेट्राहायड्रल आहे, आणि हे 4ही ग्रुप ज्यावेळेस वेगवेगळे असतील म्हणजे डिफरंट असतील, त्यावेळेस तो कार्बन कायरल ॲटम म्हणून ओळखला जातो. आता नेक्स्ट वन, प्लेन पोलराइज्ड लाईट. आता ही प्लेन पोलराइज्ड लाईट याच्यामध्ये नेमका फरक काय. जनरली ऑर्डिनरी लाईट त्याच्या अगोदर आपण पाहूयात. Ordinary light, it consists of different wavelengths vibrating all possible planes perpendicular to direction of propagation of light. म्हणजे ह्या ऑर्डिनरी लाईट म्हणजे जी आपण रोज पाहतो ही जी लाईट आहे, तर ही लाईट म्हणजे ऑर्डिनरी, याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे वेवलेंथ्स असतात आणि ही व्हायब्रेट होत असताना जेवढे पॉसिबल प्लेन्स आहेत तर तेवढ्या प्लेन्समध्ये म्हणजे जिथं जिथं ती जाऊ शकते त्या ठिकाणी ती जाते. हिलाच जनरली ऑर्डिनरी लाईट म्हटलं जातं. आता प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय. When an ordinary light is passed through a Nicol prism, the light emerging out, it consists of rays in one plane only. फक्त एका प्लेनमध्ये जातात. म्हणजे ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझममधून जर पास केली तर ती लाईट फक्त एका प्लेनमध्ये जाते. म्हणजे सपोज आपण बल्बचं एक्झाम्पल जर घेतलं आपल्या घरामधला, तर आपण बल्ब लावल्यानंतर घरामध्ये सगळ्या ज्या ज्या ठिकाणी ती लाईट जाऊ शकते तिथपर्यंत पोहोचते. पण तीच लाईट जर निकोल प्रिझममधून पास केली तर ती फक्त एका प्लेनमध्ये म्हणजे मधल्या सरळ प्लेनमधून जाईल, ती सगळ्या घरामध्ये पडणार नाही. त्या लाईटला एका प्लेनमध्ये जाणारी लाईट म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हा जो फेनॉमेनॉन आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी नेमका काय, तर व्हेन दिस प्लेन पोलराइज्ड लाईट is passed through a solution of certain organic substance like glucose, lactose, the plane of plane polarized light gets rotated through a certain angle. This property or phenomenon of certain organic substance to rotate plane of plane polarized light towards right
that is clockwise or left that is anti-clockwise called as ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. सगळे पॉईंट तुम्ही नोट करत चला. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळेस प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे एका प्लेनमधली लाईट आपण एखाद्या ऑर्गॅनिक सबस्टन्सच्या सोल्युशनमधून पास करतो की ज्याच्यामध्ये कायरल ॲटम आहे अशा, तर त्या लाईटचा जो प्लेन आहे तर तो प्लेन रोटेट होतो एका अँगलनं, आणि तो प्लेन रोटेट होण्याची ती जी प्रॉपर्टी आहे ती किंवा फेनॉमेनॉन आहे त्या सबस्टन्सचा लाईट रोटेट करण्याचा, तर त्या लाईट रोटेट करण्याच्या फेनॉमेनॉनला जनरली ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. तर पहा खाली जी डायग्रॅम दाखवली तर ती प्लेन पोलराइज्ड लाईट ग्लुकोज सोल्युशन इन वॉटरमधून आपण जर पास केली तर तिचा प्लेन हा रोटेट झालेला आहे काही अँगलनं, म्हणजे सरळ जाण्याऐवजी ती काहीतरी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट झाली किंवा अँटी क्लॉकवाईजमध्ये रोटेट झाली, आणि हा फेनॉमेनॉन यालाच जनरली ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. आता इनॅन्शिओमर हे जे ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत तर हे कसे ओळखायचे, तर ते इनॅन्शिओमर असतात एकमेकांचे. जनरली स्टेरिओ आयसोमर आहेत हे. इनॅन्शिओमर म्हणजे स्टेरिओ आयसोमर विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. एकमेकांच्या आरशातील प्रतिमा, पण कशा, नॉन सुपरइम्पोजेबल. नॉन सुपरइम्पोजेबल म्हणजे काय, तर मॅच न होणाऱ्या, एकमेकांवरती जर ठेवल्या तर त्या मॅच होत नाहीत, तर जनरली त्यांनाच म्हणजे स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर and rotate the plane polarized light through same angle but opposite direction called as enantiomer. खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, तर हे एक्झाम्पल जे आहे तर ते 2-chlorobutanचे आहेत. तर याच्यामध्ये पहिलं जर एक्झाम्पल तुम्ही हे पाहिलं तर या एक्झाम्पलमध्ये क्लोरीन हा राईट हँड साईडला आहे, आणि त्याचीच आरशातील जर प्रतिमा तुम्ही या साईडची पाहिली म्हणजे 2 नंबरचं स्ट्रक्चर, तर हे 2 नंबरचं स्ट्रक्चर आणि 1 नंबरच्या स्ट्रक्चरमध्ये कनेक्टिव्हिटी पहा त्यांची सगळी सेम आहे. CH3 हायड्रोजन, C2H5 आणि क्लोरीन हे 4 ॲटम आहेत वेगवेगळे, म्हणून तो जो कायरल कार्बन आहे तर तो स्टारनं दाखवलेला आहे मधला, त्याला 4ही ग्रुप वेगवेगळे आहेत. तर ते 4ही ग्रुप वेगळे आहेत, पण त्यांची जर आरशातील प्रतिमा पाहिली तर क्लोरीन हा एकमेकांच्या अपोजिट साईडला येतो आहे, आणि हे खाली आपण त्याचे मॅचिंग दाखवलेले दोन्ही. तर हे एकमेकांबरोबर जर जवळ आणले तर ते एकमेकांना मॅच होत नाहीत, क्लोरीन अपोजिट साईडला जात आहे, आणि म्हणून हे एकमेकांच्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आर जनरली कॉल्ड ॲज इनॅन्शिओमर. आणि हे जे फॉर्म्युले आहेत दोन सगळे दाखवलेले तर हे वेज फॉर्म्युले आहेत. आता वेज फॉर्म्युल्यामध्ये काय केलं जातं, तर डॉटेड लाईन जी दाखवली आहे तर ती बिलो द प्लेन, तो हायड्रोजन इथं दाखवलेला आहे, तर तो हायड्रोजन हा म्हणजे हा हायड्रोजन बिलो द प्लेन आहे, आणि सॉलिड लाईन जी दाखवलेली म्हणजे C2H5 ग्रुप हा अबो द प्लेन आहे. म्हणजे याप्रमाणे हे जे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत तर त्यांनाच इनॅन्शिओमर म्हटलं जातं. आता पहा, नॉन सुपर इम्पोजेबल आणि सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस म्हणजे काय, तर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे हँड. आवर हँड्स आर द जनरली नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. लेफ्ट हँड अँड राईट हँड वेन वी कनेक्ट विथ थंब, अंगठ्याच्या साह्यानं जर आपण ते कनेक्ट केले तर तेच आरशामध्ये जर आपण अंगठा नेला तर आरशामधून जो येणारा दुसरा हात आहे म्हणजे तुमचाच, जर डावा हात तुम्ही आरशाकडे नेला तर आरशामधून तुमच्याकडे उजवा हात आलेला दिसेल तुम्हाला. तर त्या एकमेकांनी ते जर आपण मॅच केले, दोन्हींचे तळवे जर आकाशाकडे केले तर ते एकमेकांना मॅच होत नाहीत, कारण अंगठे एकमेकांच्या अपोजिटला जातात, आणि म्हणून ह्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. त्याचबरोबर आपण जी चप्पल वापरतो तर त्यासुद्धा एकमेकांच्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. चप्पल जर एकमेकांवरती ठेवली तर ती मॅच होत नाही, म्हणजे डाव्या पायाची चप्पल उजव्या पायासारखी दिसेल आरशामध्ये, उजव्या पायाची चप्पल डाव्या पायासारखी दिसेल आरशामध्ये, आणि ह्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. ग्लास जर आरशासमोर ठेवला तर आरशामध्ये त्याच ग्लाससारखा ग्लास दिसेल, किंवा खुर्ची ठेवली आरशासमोर तर खुर्ची जशी आहे त्याप्रमाणे ते मॅच होणार आहेत, म्हणजे सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. तर मिरर इमेजेस एकमेकांचे त्यांना इनॅन्शिओमर म्हटलं जातं. आता
महत्त्वाचा पुढचा पॉईंट जो आहे तर तो आपल्याला पाहायचा आहे. तर याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे केमिकल रिॲक्शन ऑफ अल्काईल हॅलाइड्स. अल्काईल हॅलाइड्सच्या केमिकल रिॲक्शन. आता याच्यामध्ये जनरली 3च प्रकारचे केमिकल रिॲक्शन दिसत आहेत. एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, सेकंड वन elimination reaction. Those reaction are generally called as dehydrohalogenation reaction, and third one reaction that is the reaction with metal. तर ह्या 3 प्रकारच्या रिॲक्शन जरी असल्या तरी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ह्या भरपूर आहेत. एलिमिनेशन रिॲक्शन जनरली एक सिंगल आहे, त्याच्यामध्ये एक रूल आहे तो आपल्याला नंतर पाहायचा आहे. आणि रिॲक्शन विथ मेटल एक 2-3 प्रकारच्या म्हणजे सोडियम मेटल असेल किंवा मॅग्नेशियम मेटल बरोबर असेल तर ह्या नेमके कसे रिॲक्ट होतात अल्काईल हॅलाइड्स, तर हे रिॲक्शन आपल्याला पाहायचे. तर त्याच्यामध्ये पहिल्या ज्या रिॲक्शन आहेत तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर 8 प्रकारच्या रिॲक्शन्स आहेत. अल्काईल हॅलाइड्स बरोबर वेगवेगळे रिएजंट रिॲक्ट झाल्यानंतर जे सबस्टिट्यूशनचे जे प्रॉडक्ट्स मिळतात तर ते सबस्टिट्यूशनचे प्रॉडक्ट तुमच्या समोर आहेत. याच्यामध्ये पहिली रिॲक्शन जर पाहिली अल्काईल हॅलाइड्स हाचा जनरल फॉर्म्युला RX. आर म्हणजे अल्काईल, एक्स म्हणजे हॅलाइड. अल्काईल हॅलाइड. When these alkyl halides is react with or treated with sodium hydroxide means NaOH in aqueous or aqueous potassium hydroxide that is KOH, and we heated those reactant that is alkyl halide and NaOH aqueous or aqueous KOH. When heated, the X of alkyl halides gets substituted by hydroxyl group that is OH, and the product that is ROH means alcohol is formed and side product NaX or KX. Then second one reaction here, RX means alkyl halides when treated with sodium alkoxide that is NaOR, the ether is formed that is ROR, and side products becomes NaX. Means here the substituted group that is OR group substitute the alkyl halides, those halogen atom. Then third one reaction, alkyl halides when treated with silver carboxylate that is RC double bond O OAG, the ester gets formed that is here R C double bond O and O, these are the substituent, and R group gets attached to that, that is form compound that is ester RC double bond O OR and side product AgX. Then next one, that is the fourth reaction, that is alkyl halide that is RX when treated with alcoholic NH3, alcoholic ammonia excess, and when we heated in presence of pressure, generally X get removed by NH2 group and those primary amines means RNH2R forms and side product become HX. Here alcoholic NH3. Then RX means alkyl halides when treated with potassium cyanide that is alcoholic. Here all alcoholic KCN when heated alkyl halide with alcoholic KCN that is potassium cyanide, generally alkyl nitrile or alkyl cyanides becomes formed, means CN group remove the halogen of alkyl halides. Then next one, that is AgCN reaction. Here different, that is alcoholic AgCN silver cyanide when treated with alkyl halide, the product is isocyanide. Here joining is different, that is RNC, those are joining, that is alkyl isocyanide. Then RX means alkyl halides when treated with potassium nitrile KON double bond O, the alkyl nitriles becomes formed, that is RON double bond O means RNO2 and side product KX. Then next one, that is last reaction, that is RX means alkyl halides when treated with silver nitrile, means different potassium nitrile and silver nitrile, same product, that is nitroalkane. Alkyl nitrile and nitroalkanes are different one, means here when Ag and potassium also fifth sixth reaction KCN AgCN product different, means alkyl cyanide and isocyanide. आणि सेम 7 आणि 8 नंबरची रिॲक्शन जर पाहिली तर त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि सिल्वर जे आहेत तर तेच आहेत, फक्त प्रॉडक्ट मिळताना वेगवेगळे, नायट्रो
अल्केन आणि अल्काइल नायट्राइल असे जे प्रॉडक्ट्स आहेत तर ते तर याप्रमाणे ह्या त्याच्या ज्या रिॲक्शन आहेत फक्त न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता न्यूक्लिओफाईल्स आहेत सबस्टिट्यूट करतात आणि मग याच्यामध्ये आपल्याला हे डिटेल्समध्ये याचे काही मेकॅनिझम जे आहेत तर ते मेकॅनिझम जे आहेत तर ते पुढच्या लेक्चरला पाहिजेत. तर याप्रमाणे आपण हे इथून पुढचा पार्ट जो आहे तर तो पार्ट थर्डमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर याप्रमाणे जनरली पुढचा नेक्स्ट पार्ट हा आपण या ठिकाणी पुढच्या पार्टमध्ये कंटिन्यू करू राहिलेला. ओके फ्रेंड्स, काही अडचण असेल ह्या व्हिडिओमधली तर ती व्हिडिओमधली अडचण तुम्ही मला विचारू शकता. आपण त्याचं सोल्युशन 100% दिलं जाईल. याप्रमाणे थँक्यू फ्रेंड्स.